प्रेज द लॉर्ड। मेरा आवाज आ रहा है ना? यस सिस्टर, क्लियर आ रहा हम परमेश्वर को धन्यवाद देंगे। मी देवबापाला धन्यवाद देते की देवबापाने ही सुंदर वेळ आपल्याला दिलेला आहे, सर्व बहीण भावाला एकत्र येऊन देवबापांनी त्याचं नाव उंच करण्यासाठी सुरुवातीची प्रार्थना आशीर्वादित केली, स्तुती आराधना आशीर्वादित केली। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, खूप गाणं खूप सुंदर गायल्या अंजली सिस्टरनी। आणि पवित्र आत्मा आहे, आणि पवित्र आत्मा आपल्यासोबत सदा सर्वदा आहे। जसं आपण योहान शुभवर्तमान 14 अध्याय 16 वचन मध्ये की मी पित्याला विनंती करीन की दुसरा सत्याचा आत्मा, दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, तो सदा सर्वदा तुमच्या सोबत आहे, आणि पवित्र आत्मा आपल्यासोबत सदा सर्वदा आहे। आणि देवाला मी धन्यवाद देते, सर्वप्रथम देवबापाला धन्यवाद करते, आणि कुणाल ब्रदरला पण मी धन्यवाद करते। मी गेल्या आठवड्यात म्हणजे 15 दिवस झालं मी असंच प्रार्थना करत होते, तेव्हा मला देवबापांनी सुचवलं की तुला शनिवारी 31 मेला तुला मेसेज द्यायचा आहे। मग त्याच वेळेस मी कुणाल ब्रदरला मेसेज केला की मी 31 मेला मी मेसेज देणार, मला देवबापांनी सांगितलं। आणि मी त्यांना सांगितलं की मग मी मेसेज देतो, त्यांनी म्हणले हो ताई तुम्ही द्या मेसेज। मग देवबापाला मी धन्यवाद करते की हे सुंदर वेळ आपल्याला देवाने उपलब्ध करून दिलेला आहे, आणि देवाच्या वचनावरती मनन करण्यासाठी सुंदर वेळ आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया, आणि आपण प्रार्थना करूया। धन्यवाद स्वर्गीय पिता, आम्ही धन्यवाद करतो स्वर्गीय बाप्पा, प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात तुमच्या पवित्र चरणापाशी येतो बाप्पा। धन्यवाद करतो तुमच्या कृपेच्या सिंहासनापाशी बाप्पा, आम्ही सर्वजण तुमच्या कृपेच्या सिंहासनासमोर येतो बाप्पा। धन्यवाद करतो बाप्पा या सुंदर वेळेसाठी बाप्पा, तुमचे आभार मानतो, तुमची उपकार स्तुती करतो बाप्पा परमेश्वरा। आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या हाती देतो प्रभू परमेश्वरा। आम्हा प्रत्येकाला ऐकणारं कान आणि समजणारी बुद्धी दिलात बाप्पा, म्हणून धन्यवाद करते। समजणारं हृदय दिलात, धन्यवाद करते बाप्पा परमेश्वरा। तुझं वचन म्हणतं जे काही तुम्ही प्रार्थना करून मागितलंय ते मिळालेच आहे असा विश्वास ठेवा। यस प्रभूजी, आजचं स्तोत्र संहिता 23 त्याचं 1 ते आम्ही 6 वचनावरती मनन करणार आहोत बाप्पा। या वचनाद्वारे बाप्पा तुम्ही बोला प्रभू आमच्याशी परमेश्वरा। मुख माझे असावे, शब्द तुमचे असावे प्रभू परमेश्वरा। माझा ताबा तुम्ही घ्या प्रभू, आणि तुमचं गौरव करून घ्या आजच्या वचनाद्वारे बाप्पा। तुमचं गौरव होऊ द्या प्रभू, तुमचं गौरव होऊ द्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात बाप्पा। तुम्ही उंचावलं जावं या वचनाद्वारे बाप्पा। तुम्ही आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करा, आणि केलेला आहात म्हणून धन्यवाद करतो, तुमचे आभार मानतो, तुमची उपकार स्तुती करतो। ही विनंती प्रार्थना आपला धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून ऐका पित्या। आमेन 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 आमेन। प्रेज द लॉर्ड, थँक यू जीजस। बघा स्तोत्र संहिता 23, स्तोत्र संहिता 23 जुन्या करारातनं स्तोत्र संहिता 23 जर कुणाला मिळाला असेल तर वाचू शकता तुम्ही बायबल जर ओपन केला असाल तर 1 ते 6 वचन आपण देवाच्या गौरवासाठी वाचू शकताय। जर कुणी बायबल काढला असेल त्यांच्याकडे असेल तरी वचन वाचू शकता, नसेल तर मी वाचते देवाच्या गौरवासाठी 1 ते 6 वचन। हा, कोण वाचते सिस्टर का? हिंदी में चलेगा ना आपको? हा आपको हिंदी में चलेगा ना? हिंदी में पढ़ू ना? हा, पढ़ो सर, हा पढ़ो ब्रदर। हाँ हाँ, आपको वैसे भी हिंदी आता है ना? चलो मैं पढ़ता हूँ। ओके। स्तोत्र संहिता का 23वां अध्याय। यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कुछ घटी न होगी। वह मुझे हरी हरी चराइयों में बैठाता है। वह मुझे सुखदाई जल के झरने के पास ले चलता है। वह मेरे जी में जी ले आता है। धर्म के मार्गों पर वह मुझे वह अपने नाम के निमित्त मेरी अगुवाई करता है। चाहे मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा, क्योंकि तू मेरे साथ रहता है। तेरे सोते और तेरे लाठी से मुझे शांति मिलती है। तू मेरे सताने वालों के सामने मेरे लिए मेज बिछाता है। तूने मेरे सिर पर तेल मला है, मेरा कटोरा उमड़ रहा है। निश्चय भलाई और करुणा जीवन भर मेरे साथ साथ बनी रहेगी, और मैं यहोवा के धाम में सर्वदा वास करूंगा। आमीन। आमेन 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 आमेन। थँक्यू ब्रदर। आमेन आमेन। बघा इथं स्तोत्र संहिता 23 पहिल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? परमेश्वर माझा
मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. म्हणजे परमेश्वर म्हणजे कोण? आपला प्रभू येशू ख्रिस्त. मेंढराचा महान मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त, तो आपला मेंढपाळ आहे. इथं दावीद राजा तो मेंढर सांभाळत होता. मेंढर सांभाळत असताना त्यांनी विचार केला की तो मेंढर सांभाळताना की आपला परमेश्वर मेंढराचा महान मेंढपाळ आणि आपण सर्वजण त्याचे मेंढर आहोत प्रियानो. आणि आपला मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यांनी मेंढपाळ म्हणजे मेंढपाळ काय करतो? मेंढर आपण पाहतो की जगातले मेंढर त्याच्या पाठीमागं एक मेंढपाळ असतो, पुढे एक मेंढपाळ असतो. आणि त्यांनी इकडं तिकडं भरकुटू नये म्हणून त्यांनी सरळ एक काठीनं व्यवस्थित लाईनने जातात. तसं आपण जेव्हा प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, विश्वासाच्या द्वारे आपण काय झालो? त्याचे पुत्र आणि कन्या झालेला आहोत प्रियानो. हा, प्रभू काय म्हणतो? माझी वाणी, माझे मेंढर माझी वाणी ऐकतील. म्हणजे येशू काय म्हणतो? माझी मेंढर माझी वाणी ऐकतील. म्हणजे तर दावीद राजा काय केलेला आहे? प्रभू श्री ख्रिस्ताला मेंढपाळ म्हटलेला आहे. देवाला मेंढपाळ म्हणून सांगितलेलं आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आपण स्तोत्र संहिता 80 मध्ये पण पाहतो बघा. स्तोत्र संहिता 80 मध्ये पण लिहिलेलं आहे की हे इस्रायलाच्या मेंढपाळा, जो तू एशोपाला कळपाप्रमाणे चालवितोस, तोच तू कान दे. जो तू करूबारूढ आहेस, तो तू आपले तेज प्रगट कर. बघा इथं स्तोत्र संहिता 80 मध्ये पण सांगितलेलं आहे की काय म्हणतो? की हे इस्रायलच्या मेंढपाळा, जो तू एशोपाला कळपाप्रमाणे चालवितोस, तो तू कान दे. जो तू करूबारूढ आहेस, तो तू आपले तेज प्रगट कर. बघा प्रियानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे स्वर्गाच्या सिंहासनावर तो बसलेला आहे प्रियानो, आणि त्याचा तेज आपल्याद्वारे, त्याचं तेज म्हणजे काय? आपल्याद्वारे तो कार्य करून घेतो. विश्वासाच्या द्वारे आपण काय झालो प्रियानो? की आपण त्याचे पुत्र आणि कन्या झालेत. आणि आपला मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, परमेश्वराची स्तुती असो. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? येस सिस्टर. म्हणजे ह्याच्यामध्ये याहवे रोही म्हणजे काय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. याहवे रोही, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि तो जे लोक देवाचे अनुसरण करतील त्याची काळजी घेऊन त्यांना पुरवठा करण्यास तो अभिवचन देण्यासाठी देव स्तोत्र करता उपयोग करतो. आणि तो त्याची काळजी घेतो. आणि परिपूर्ण प्रीती म्हणजे देवाची परिपूर्ण प्रीती आहे. आपल्या मुलांची तो काळजी घेणारा पिता आहे. आपल्या मेंढरांची तो काळजी घेतो. आपल्या मेंढरांचं काय करतो? तो काळजी घेतो. आणि देव बाप्पा त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट आहे, तो आपल्याला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. जसं आपण प्रियानो पाहिलेलं आहे की बघा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. म्हणजे जसं आपण अब्राम उत्पत्तीमध्ये पाहिलेलं आहे आपण अब्रामाचं. जेव्हा अब्रामाला सांगितलं देवाने की तुझ्या पुत्राला अर्पण कर, मग तेव्हा त्यांनी इसाकाला घेऊन अर्पण करण्यासाठी तो निघाला डोंगरावरती. तेव्हा त्याचा मुलगा विचारला की बाबा बाबा आपण अर्पण तर करायला चाललोय, पोकरा कुठं आहे? तर तो काय म्हणतो? देव पाहून देईल प्रियानो. मग देव त्याला ते येडका पाहून दिला ना त्यावेळेस. मग तसंच आपल्या जीवनामध्ये पण प्रियानो, आपल्या जीवनामध्ये पण ज्या गरजा आहेत, आपल्या गरजा आहेत, आपण दैनिक जीवन जगत असतो, आपल्या गरजा आहेत, ज्या आर्थिक समस्या असू द्या, त्या आर्थिक समस्याचे म्हणजे मुलांचं शिक्षणाची फीस म्हणा, घरातल्या कुटुंबातल्या काही खर्च समजा, आपण त्यावेळेस काय करतो? आपण वचनाकडे लक्ष लावतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. पण प्रियानो, आपल्याला विश्वास महत्वाचा आहे. आपण वचन तर डिक्लेअर करतो, वचन डिक्लेअर करायचं आणि टेन्शन घेऊन बसायचं. मग माझं आता उद्या कसं होईल? माझ्या मुलाचं आता ऍडमिशन कसं होईल? माझ्या मुलांचं शिक्षणाच्या पुस्तकाचा खर्च कसा होईल? मग विश्वास कुठं राहिला? आपला विश्वास वचनावरती. देवाचं वचन काय म्हणतं प्रियानो? देवाचं वचन हे दिसायला शब्द वाटते लोकांना, पण ह्याच्यावरती पवित्र आत्मा फिरत असतो प्रियानो, आणि तो आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरपूर साक्षी आहेत प्रियानो. हे वचन वाटते सगळ्याला 6 वचन वाटतात, 1 ते 6 वचन वाटतात, पण त्याच्यामध्ये खूप गूढ आणि गहन गोष्टी आहेत प्रियानो. पण आपल्याला काय महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. महत्वाचं पॉईंट म्हणजे काय? विश्वास. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,
मला काही उणे पडणार नाही. मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. महत्वाचं पॉईंट म्हणजे की आपला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवशील तर गौरव पाशील, म्हणजे देवाचं आपल्या जीवनाद्वारे गौरव होतंय. कारण आपला मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. आणि नंतर बघा, तो मला हिरव्यागार कुरणात तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला संत पाण्यावर येतो. म्हणजे हिरवगार कुरण. आपण एक जगातलं उदाहरण पाहिलं प्रियानो. जगातलं उदाहरण पाहिल्यानंतर लॉन दिसते का नाही, लॉन, हिरवगार लॉन. आणि डॉक्टर काय सांगतात, की काही काही जण सांगतात डॉक्टर, की डोळ्याला त्रास होते, मग तुम्ही सकाळी सकाळी उठून त्या लॉनवर चप्पल न घालता फिरत जावा. म्हणजे एकदम पायाला टाचाला एकदम मऊ मऊ लागते आणि डोळ्याला ती दृष्टी दिसते. थंडगार गारवा असते लॉन, हिरवगार लॉन. तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशांतता येते प्रियानो, अशांतता येते, तेव्हा आपण देवाचं वचन घोषणा करत असतो. देवाचं वचन घोषणा करत असतो, की बघा, आपण वचनावरती कोण वचन घोषणा करतात, कोण वचनाचं मनन करतात. तो मला हिरव्यागार कुरणात बसितो, तो मला संत पाण्यावर नेतो. म्हणजे तो मला हिरव्यागार कुरणामध्ये, तो हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो. म्हणजे संत पाणी म्हणजे एकदम शांत, येशूची शांती, प्रभू ख्रिस्ताची शांती. प्रभूला शिक्षा झाली ना आपल्याला शांती मिळाली प्रियानो. म्हणजे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि हिरव्यागार कुरणात, किती ते हिरवगार, म्हणजे किती दिसायला ते किती दृश्य छान दिसत प्रियानो. पण तेव्हा सॉरी मधीच फोन आला, मी कट केला. हिरव्यागार कुरणात तो बसवितो, म्हणजे आपल्याला तो एकदम आपला जीव ताजा तवाना करतो. शांतता आपल्यामध्ये, काही जणांच्या म्हणजे आजाराच्या समस्या असू द्या, असं काही ठिकाणी म्हणजे काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये वादळ निर्माण होते, त्यावेळेस कसं, की परमेश्वर बघा, तो मला हिरव्यागार कुणात बसितो, तो मला संत पाण्यावर नेतो. म्हणजे जेव्हा आपण वचन डिक्लेअर करतो, मनन करतो, त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता आपण जिवंत देवाचं वचन माझ्यासाठी काय म्हणत आहे, त्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलतो. आपण प्रार्थना करतो, आपण देवाला आपण बोलतो प्रार्थना करून, आणि वचनाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. देव आपल्याला शिकवत असतो. प्रियानो, हे वचन जगातल्या लोकांना काय वाटतं, एक साधारण शब्द आहे असं वाटते. पण हे वचन जेव्हा आपण डिक्लेअर करतो, या वचनावरती आपण मनन आणि चिंतन करतो, तसं तेव्हा आपण या वचनावरती मनन करतो, तो मला हिरव्यागार कुरणात बसितो, तो मला संत पाण्यावर नेतो. म्हणजे एकदम संत पाण्यावर नेतो तो. आणि यहोवा शालो म्हणजे शांती, यहोवा शालो म्हणजे यावे शालो म्हणजे शांती. आपल्या जीवनामध्ये शांती मिळते अंतःकरणामध्ये. जसं बघा, जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर टाकण्यात आलं आणि तो कबरेतनं जिवंत झाला, पण शिष्यामध्ये अशांतता आली होती. शिष्यामध्ये काय आली होती, अशांतता आली होती. आता काय करायचं प्रभू श्री ख्रिस्ताला, तर त्यांना विश्वास नव्हता ना, त्यांच्यात त्यावेळेस पवित्र आत्मा नव्हता प्रियानो. त्यावेळेस पवित्र आत्मा नसल्यामुळे त्यांच्यामध्ये काय आलं होतं, अशांतता आली होती. अशांतता आल्यामुळे ती कशी घाबरले होते. मग आता परत आपण मासे पकडायचं, असं म्हणजे अस्थिरपणा होते, ते त्यांच्यामध्ये अस्थिरपणा होता, म्हणजे अशांतता होती. तेव्हा प्रभू आला, त्यांच्यामध्ये उतरला गौरव रूपात, म्हणला तुम्हामध्ये शांती असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली बी शांती कधी कधी अशी भंग होत्या प्रियानो. आपण काय करतो, जीवन देवाच्या वचनाकडे लक्ष न लावता आपण येणाऱ्या त्या समोर परिस्थितीकडे आपण लक्ष लावत असतो, लक्ष लावत असतो. आपल्याला माहिती आपला मेंढरांचा महान मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आपल्याला आशा आहे प्रियानो. येशू काय म्हणतो, मार्ग सत्य जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन मीच आहे. मार्ग म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग काढणारा देव आपला, मार्ग काढणारा. म्हणजे बघा, आर्थिक समस्याचा प्रॉब्लेम असू दे, मुलांचं कॉलेजचं शिक्षणाचा प्रॉब्लेम असू दे, किंवा मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न, मुलाच्या जॉबचं, अनेक आपण या दैनिक जीवन, हे संसारिक जीवन जगतो प्रियानो. त्याच्यामध्ये आपला प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला मार्ग दाखवत असतो प्रियानो, मार्ग दाखवत असतो. आणि त्याची शांती आपल्यामध्ये, शालो म्हणजे शांती. प्रभू काय म्हणतो, तुमच्यामध्ये शांती असो. आपण काय म्हणतो, तुम्हामध्ये शांती असो. आणि पौलाच्या पत्रामध्ये पण लिहिलेले आहेत, पौलाचे पत्र लिहिले, त्याच्यामध्ये तुमच्या आत्म्याबरोबर शांती व कृपा असो. आणि प्रियानो, आपण धन्य आहोत की आपण प्रभू येशू ख्रिस्ताची आपली ओळख झालेली आहे आणि आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्यामध्ये कुणाची शांती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची. जी काय परिस्थिती आपल्या जीवनामध्ये, त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता आपल्याला जिवंत देवाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे प्रियानो. जिवंत देवाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि प्रभूमध्ये आशा आहे. मार्ग सत्य जीवन मीच आहे.
मार्ग सत्य जीवन मीच आहे. समजा एखादा माणूस जर आता कोण मला माहित नाही तर कोण कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, कुणाच्या कुटुंबामध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते मला नाही माहिती, पण देव सोडवणार आहे. देव त्या मार्गात त्याच्यातनं बाहेर काढणारा म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आणि त्याची शांती आपल्यामध्ये आहे प्रियानो. आणि प्रभूमध्ये आपल्याला आशा आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशा आहे. आशा आहे. आणि जसं रोमक्रास पत्र बघा, म्हणजे आता कोण कुठल्या परिस्थितीत मला नाही माहिती, पण देवबापांनी मला जे शिकवलंय, देवबापाचं आत्मा जसं चालवायला लागले, मी तसं तुम्हाला शिकवायला लागलो. रोमक्रास पत्र ह्याचा 5वा अध्याय, रोमक्रास पत्र याचा 5वा अध्याय, याचा 5वा अध्याय बघा. 3 ते 5 वचन आपण देवाच्या गौरवासाठी वाचूया. इतकेच नाही तर संकटाचा अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाची प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. देवाची प्रीती प्रियानो, प्रीती वर्षाव झालेला आहे. देवाचा प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. आणि तो आपल्या गुणांची काळजी घेतो. आणि त्याच्या प्रीतीमध्ये आपल्याला चालवत असतो प्रियानो, तो आपल्याला चालवत असतो. आणि बघा 3रं वचन काय म्हणतो की तो माझा जीव ताजातवाने करतो, तो माझा जीव ताजातवाने करतो. म्हणजे जेव्हा येशूची शांती येते तेव्हा एकदम फ्रेश वाटते आपल्याला, फ्रेश वाटते. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उतरतो आणि ती शांती एक ऐकायला आवाज येतो. आपण जेव्हा देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो प्रियानो, महत्वाचं पॉईंट काय माहितीये का? आपल्याला जी दिसणारी परिस्थिती आहे समोर, आजाराच्या समस्या असू द्या, अनेक XYZ काय बी समस्या असू द्या, त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता आपण देवाच्या वचनाकडे जेव्हा लक्ष लावतो तेव्हा आपल्यामध्ये शांती येते. ती परिस्थिती लगेच जाते, पण आपल्याला देवामध्ये आशा आहे प्रियानो. देवामध्ये आपल्याला काय आशा आहे. आणि ते तो माझा जीव ताजातवाने करतो. इथं काय म्हणतो दावीद राजा बघा वचनाखाली, तो माझा जीव ताजातवाने करतो. आपण दावीद राजाच्या जीवनामध्ये पण पाहिलेलं आहे प्रियानो. त्याच्या जीवनामध्ये पण किती संकट आलेले आहेत. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कसं स्थिर केलेलं आहे. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. म्हणजे देव बाप्पा आपल्याला ताजातवाना फ्रेश पण ठेवतो प्रियानो. आपल्या जीवनामध्ये किती पण वादळ येऊ द्या, त्या परिस्थितीमध्ये आपण काय करतो की जातो आपल्या रूम मध्ये आणि आपल्याकडं जीवनाचं पुस्तक आहे प्रियानो, आपल्याकडे जीवनाचं पुस्तक आहे. येशू काय म्हणतो, मार्ग सत्य जीवन मीच आहे. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि तो आपण वचन काढून ते वचनाची आपण घोषणा करत असतो प्रियानो. आपण वचनाची घोषणा करतो. प्रार्थना करणं पण गरजेचं आहे. प्रार्थनेबरोबर वचन बोलणं पण महत्वाचं पॉइंट आहे प्रियानो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मेंढराचा महान मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. तो राजाचा राजा, प्रभूचा प्रभू माझ्या सोबत आहे. आणि बघा, तो माझा जीव ताजातवाने करतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. म्हणजे आपण विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान झालेलो आहोत. विश्वासाच्या द्वारे प्रियानो. आपल्या कुठले कर्म काढण्यामुळे आपण नाही, पण देवाच्या विश्वासाद्वारे आपण नीतिमान चालवतो. त्याच्या पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या प्रीतीने आपल्याला काय करतो, तो आपल्याला निवडून घेतलेला आहे. आणि त्याच्या मार्गाने चालण्यासाठी तो कोण मदत करत असतो? देव बाप्पा मदत करत असतो. पण आपल्याला पण मदत मागणं गरजेचं आहे प्रियानो देवाला, की देव बाप्पा मला ह्या मार्गाने जायचं आहे. त्या मार्गात जाण्यासाठी तू मला कृपा पुरव. तुझं ज्ञान बुद्धी सामर्थ्य दे. जसं याकोबाचं पत्र त्याच्या दिले पहिल्या अध्यायात 5 वचन, की जर कुणी ज्ञानानं उणं असतं तर त्यांनी देवाकडे मागावे. देवाकडे मागावे. आणि नीती मार्गाने तो चालवतो. तो माझा जीव ताजातवाने करतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. म्हणजे आपल्या नावासाठी, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं काय झालं, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? आपला मेंढराचा महान मेंढपाळ, आपला बाप आहे. आब्बा बाप्पा म्हणून हाक मारण्याचा अधिकार दिले प्रियानो. आणि त्याचा लेकर होण्याचा अधिकार दिले आपल्याला. परंतु जितक्याने विश्वास ठेवला तितक्या देवाची मुलं होण्याचा अधिकार दिले. आपण देवाची मुलं आहोत. आणि आपल्या बापामध्ये आपल्याला आशा आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशा आहे. आणि त्यानं आपल्याला नीती मार्गाने चालवते, कारण तो आपल्यावरती प्रेम करतो, प्रीती करतो. ताजातवाना, यहोवा राफा, याचा अर्थ यहोवा राफा म्हणजे आपण एखादी आजाराला ग्रस्त असलो, आजारामध्ये समस्यामध्ये असलो, आजारामध्ये असल, ज्याला कुणाला म्हणजे XYZ कुणाला कुठले आजार असतील, त्या आजारामध्ये देव बाप्पा इथं त्याचं वचन पाठवून स्तोत्र संहिता 107 मध्ये म्हणते की तो आपले वचन पाठवून त्यास बरे करेल.
आणि तो नाशामधनं सोडवेल. म्हणजे यशया 53 वचन आहे. खरे पाहिल्यास आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मावर तो ठेचला गेला, आम्हाला शांती मिळाली, प्रभूला शिक्षा झाली, प्रभूला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले म्हटलेलं आहे. होणार आहे म्हटलेलं नाही, झाले म्हटलेलं आहे. त्या वधस्तंभावर आपल्यासाठी त्यांनी दुःख सहन केलेलं आहे. प्रिया, आपले सर्व आजार, व्याधी, पीडा सगळं घेऊन गेलेलं आहे. पण आपल्याला काय विश्वास ठेवणं गरजेचं आणि वचनावरती लक्ष लावणं गरजेचं आहे. वचन काय म्हणते? हे वचन पवित्र आत्म्यानं लिहिलेलं वचन आहे. हे कुठल्या मनुष्याने लिहिलेलं नाही प्रियानो. पवित्र आत्म्यानं हे वचन लिहिलं. वचन काय बोलते माझ्याशी? जी परिस्थिती आहे समोर त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे आपल्याला, की वचन मला काय शिकवत आहे, वचनाद्वारे देव माझ्याशी काय बोलत आहे. वचन मी मागं पण तुम्हाला उदाहरण दिलं गाईचं. गाय कशी बका 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 वैरण खाती आणि नंतर डोळे झाकून ती व्यवस्थित मनन करते. प्रियानो, आपल्याला पण वचनाचं मनन करणं खूप गरजेचं आहे. प्रियानो, जी काय आपल्या जीवनात जी काय आजार असू दे, शुगर असू दे, बीपी असू दे, एक्स-वाय कुठले पण आजार असू दे, कॅन्सर असू दे, कोण कुठले आजार ते आपल्याला माहिती नाही, पण त्या आजाराकडे लक्ष न लावता आपल्याला जिवंत देवाचं वचन काय म्हणतंय. प्रियानो, गेल्या वर्षी जुलै महिन्यात माझे 1 जूनला त्याला अटॅक आला आमच्या नंदवाईला. त्यावेळेस त्यासाठी आम्ही वचन डिक्लेअर करत होतो यशाया 53. ते वचन मी डिक्लेअर करते. मला पण सर्दी झाली होती, सर्दी, ताप, खोकला. पण ते वचन मी डिक्लेअर करत होते. त्यांच्यासाठी घोषणा करत होते, घोषणा करत होते, घोषणा करत होते. वचन घोषणा करत 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 काय झालं, माझी सर्दी, ताप, खोकला कधी निघून गेला मला समजलं नाही. आणि त्या वचनाद्वारे मी सारखं वचन यशाया 53 खरे पाहिलं असता आमच्या अपराधामध्ये तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मावर तो ठेचला गेला, आम्हाला शांती मिळून प्रभूला शिक्षा झाली, प्रभूला बसल्या फटक्याने आम्हास आरोग्य मिळालेलं आहे. हे वचन आम्ही बार 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 घोषणा करत आहोत. ही वचन बोलणं गरजेचं आहे. जे आजार आहेत ते बोलणं गरजेचं नाही प्रियानो. वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि आपण काय बोलतो नीतीसूत्र 18व्या अध्यायामध्ये बघा, 18वा अध्याय नीतीसूत्र 18वा अध्याय 21 वचन मध्ये काय सांगितलं. नीतीसूत्र 18वा अध्याय 21 वचन. नीतीसूत्र 18वा अध्याय 21 वचन बघा. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. मग आपल्याला त्या आजाराकडे लक्ष, त्या आजाराचा उच्चार न करता देवाचं वचन माझ्यासाठी काय सांगायला लागले, देवाचं वचन माझ्यासाठी काय बोलायला लागले. आणि हे वचन सगळ्यासाठी आहे. जितक्याने विश्वास ठेवला तितक्या सगळ्यांसाठी आहे. महत्वाचं पॉइंट म्हणजे काय, विश्वास. आणि विश्वासाच्या द्वारेच प्रियानो आपलं तारण झालेलं आहे. विश्वासाच्या द्वारेच तारण झालेलं आहे. कारण माझ्या जीवनातल्या साक्षी आहेत, सगळ्यांना माहिती आहेत माझ्या जीवनातल्या साक्षी. कमरेचा त्रास आहे होता मला, ते निघून गेला येशूच्या नावात. जे मानेचा त्रास होता ते निघून गेला. आज मला घरातलं काम करून देवबाप्पानी सुवार्ता सांगण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी सामर्थ्य पुरवत असतं मी. कारण वचन मी डिक्लेअर करते, वचन घोषणा करत असते. वचन, जिवंत देवाचं वचन. आणि वचनामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो, वचनामध्ये जीवन आहे. वचन आपण जेव्हा घोषणा करतो तेव्हा पवित्र आत्मा त्या वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. बघा इथं नीतीसूत्र 6वा अध्याय 2रं वचन काय म्हणते, तर तू आपल्या तोंडच्या वचनाने गुंतला आहेस, तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. तर तू आपल्या तोंडच्या वचनाने गुंतला आहेस, तू आपल्या तोंडच्या वचनाने शब्दांनी बद्ध झालायस. म्हणजे आपला ती आजार असू द्या, कुठलाही आजार असू द्या, जी कुठली परिस्थिती, त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता जिवंत देवाचं वचन माझ्यासाठी काय बोलत आहे, त्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि मनन करणं गरजेचं आहे त्या वचनावरती. आणि वचन बार 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 बार. आता रोमकरास पत्र, ह्याचा रोमकरास पत्र 10वा अध्याय 17 वचन. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 17 वचन. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 17 वचन. रोमकरास पत्राचा 10वा अध्याय बघा. याप्रमाणे विश्वास वार्ते व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. याप्रमाणे विश्वास, वार्ता व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. म्हणले वचनाद्वारे. काय सांगितले तर वचनाद्वारे. प्रारंभी शब्द होता, शब्द देव झाला. वचन काय सांगत आहे, वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांसाठी आहे, हे माझ्यासाठी पण आहे प्रियानो, आणि तुमच्यासाठी पण आहे. देवाने सगळ्यांसाठी दिलेलं आहे हे वचन. पण आपल्याला वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं. वचन माझ्यासाठी काय शिकवत आहे, तो माझा जीव ताजा तवानी करतो, यहोवे राफा.
ताजतवाना म्हणजे फ्रेशपणा. लगेच मी म्हणत नाही की आज तुम्ही वचन घोषणा केली की लगेच तुझे आजार, पण नाही. जसं आपण त्या अंजिराचं झाडाचं उदाहरण आहे, प्रभू श्री ख्रिस्ताने अंजिराचं झाड श्रापित केलं, तिथं ते लगेच झाड वाळून केला. तसंच आपल्या बॉडीमध्ये जे आजार आहेत त्याला येशूच्या नावात श्रापित करणं गरजेचं आहे. अधिकार आपल्याला दिलेला आहे, आपल्याला अधिकार, पण ते अधिकार यूज करणं गरजेचं आहे ना. आपल्याला अधिकार दिलेला आहे, पुत्र कन्या होण्याचा अधिकार, पण ते वचन काय म्हणते त्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो की तुमचा जर मोहरी इतका जर विश्वास असाल, ह्या डोंगराला उपट आणि समुद्रात जाऊन पड, असं जर तुम्ही मनात शंका न करता जर म्हणाल तर ते झालेलं आहे तुमच्या जीवनात. पण आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियानो. परिस्थिती कुठली बी असू द्या, डिप्रेशनचा असू द्या, विचाराचा असू द्या, आजाराची समस्या असू द्या, काय होतंय आपली अशांतता भंग होते. ते वचन आपण जेव्हा घोषणा करतो, मुखानं बोलत असतो वचन. खरे पाहिलं असता माझ्या अपराधावर तो घायल झाला, माझ्या दुष्कर्मावर तो टेचला गेला, मला शांती मिळून प्रभूला शिक्षा झाली, प्रभूला बसल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झाले आहे. अरे सैताना, वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू विचाराद्वारे मला हे करू शकत नाहीस, कारण वचनात लिहिलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्तानी. आणि मग तिथं तुम्ही वचन डिक्लेअर करता, मग तिथं ताजा तवाना म्हणजे तुमच्या हृदयामध्ये फ्रेशपणा येतं. हे हृदय म्हणजे पवित्र मंदिर आहे प्रियानो. ह्या हृदय आणि ही हृदय सुपीक जमीन आहे. सुपीक जमिनीमध्ये जेव्हा आपण वचन बार बार डिक्लेरेशन करतो, घोषणा करतो, त्या वचनाद्वारे देव बाप्पा आपल्याला आशीर्वादित करत असते. आपण पण आशीर्वादित होतो प्रियानो, आणि इतर लोक पण आशीर्वादित होतात. आणि आपण देवाच्या राज्यासाठी काम करत असतो प्रियानो. आपण सहज बी बोललो बाबा हे वचन तुम्ही बोला, असे अनेक लोक बरे होतात प्रियानो. कालची साक्ष, एक छोटी मुलगी होती, तिला खूप उलट्या होत होत्या, ताप येत होत्या. तिला एवढंच म्हणलं की धन्यवाद प्रभू, तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. ती पोरगी घोषणा केली, प्रार्थना केली, त्या पोरीला पूर्ण उलट्या थांबल्या, तिचं ताप कमी झालं आणि देवबापाने तिला आरोग्य दिलं. प्रभूचं तिथं गौरव करून घेतलं. प्रियानो, बोलणं महत्वाचं आहे. प्रभू श्री ख्रिस्तांनी मी डोंगरावरती प्रवचन दिले, की मुख उघडून त्यांनी बोलले. तसं आपल्याला पण मुख उघडणं गरजेचं आहे प्रियानो, आणि वचन बोलणं गरजेचं आहे. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता आपल्या देवाचं वचन माझ्यासाठी काय शिकवत आहे, ही पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याने वचन लिहिलेले आहेत प्रेमे. हे वचन आपण जेव्हा घोषणा करतो, पवित्र आत्मा आपल्या जीवनात कार्य करत असतो. आपण पण आशीर्वादित होतो आणि इतर लोक पण आशीर्वादित होतात. किती सोपं आहे. येशू काय म्हणतो, मार्ग सत्य जीवन मीच आहे. या वचनाद्वारे देव बाप्पा मार्गदर्शन करत असतो आपल्याला. मार्ग सत्य जीवन मीच आहे. सत्य म्हणजे देवाचं वचन सत्य आहे. यहोवाशी वर्तमान याचं 17 वचन आहे. सत्य आहे, देवाचे वचन सत्य आहे. तर्क वितर्क लावत बसणाऱ्यांना काही फायदा नाही, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. मी स्वतः माझ्या जीवनात प्रयोग केलेला आहे. माझ्या जीवनात मी भरपूर वादळ आले, त्या वादळामध्ये लोक, माझे बहीण भाऊ प्रार्थना करत होते, पण मी स्वतः पण ते वचन डिक्लेअर आणि घोषणा केलेले आहे. आणि तो आपल्या नावासाठी यावेळी सिद्धी कर, तो आपल्या नावासाठी आपल्याला चालवत असतो प्रियानो. त्याचं नाव आपल्याद्वारे तो आपल्या नीती मार्गाने चालवत असतो, आणि विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान आहोत प्रियानो. त्यांनी मेल्यातनं उठला, जिवंत झाला म्हणून आपण नीतिमान आहोत. आपण धन्य आहोत प्रियानो, आपल्याकडे जिवंत देवाचे वचन आहेत. बाहेरच्या लोकांची परिस्थिती खूप बेकार आहे, आणि आपण धन्य आहोत, आपल्याकडे जिवंत देवाचे वचन आहे. त्या वचनावरती मनन करण्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. वैयक्तिक वेळ देणं गरजेचं आहे. आपली स्वतःची वैयक्तिक वृद्धी, वाढ, आध्यात्मिक वाढ होते आणि शारीरिक वाढ पण होते. आपण वचनावरती लक्ष लावणं गरजेचं आहे. देवाचं वचन माझ्यासाठी काय सांगत आहे, काय बोलत आहे वचनाद्वारे, देवाला वेळ देणं गरजेचं आहे. देव बाप्पा, या वचनाद्वारे तुम्ही माझ्याशी बोला. देवापाशी बसणं गरजेचं आहे. देवाची वाणी, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. आपल्या देवाची वाणी ऐकणं गरजेचं आहे प्रियानो. आजूबाजूला काय चाललेलं त्या गोष्टीकडे लक्ष न लावता देवाचं वचन माझ्यासाठी काय म्हणत आहे, वचनामध्ये मला काय शिकवत आहे देव बाप्पा, वचनावरती मी काय म्हणून करू. देव बाप्पा, तुम्ही मला सहाय्य करा, तुम्ही मला मदत करा, वचनाद्वारे मदत करा. म्हणून करायचं हे वचनाचा अर्थ मला समजावून सांगा. मृत्यूच्या ह्याच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही. मृत्यूच्या ह्याच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. आपण मोशेचं पाहिलेलं आहे प्रियानो, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मोशेचं. आणि आपल्या बहीण भावानी पण
आजारामध्ये असतील त्याच्यातनं देवानी कसं वाचवले. आपले भरपूर साक्षी आहेत आपल्या ग्रुपमध्ये. कॅन्सरचे जे पेशंट होते त्यांच्या देवानी कार्य केलं. त्यांच्या पाठीचं दुखणं होतं, देवबापांनी त्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला बाहेर काढतो. मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही. दाविद राजाच्या जीवनामध्ये पण किती त्याला शौलानी किती मारण्यासाठी सैनिक पाठवले. तो किती फिरत होता जंगलानी. हा, देवानी त्याचं संरक्षण केलं. अशा अनेक आपल्या बहीण भावाच्या जीवनामध्ये पण साक्ष आहे प्रियानो. पण आपण मोशेचं पाहतो की मोशेच्या जीवनामध्ये काय होतं मोशेच्या काळामध्ये की इथं मुला जन्मले की त्याला मारून टाकायचं आणि मुली असते की त्याला जिवंत ठेवायचं. पण त्याच्या आईनं मोशेच्या आईनं काय केलं, जिवंत देवावर विश्वास ठेवला. 3 महिने लेकरू झाकून ठेवणं म्हणजे जोक आहे का प्रियानो? विचार करा. फारोचे सैन्य त्याच्यामध्ये विचार करा, ती विचार करायची जरा गोष्ट आहे त्या वचनावरती. काय या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आपण वचन वाचतो, वचनावरती मनन करतो, आपल्या विश्वासामध्ये दृढ होतो आपण. ती परिस्थिती कशी होती आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये पण पाहिलेलं आहोत. मोशेच्या काळामध्ये मोशेच्या आईनं त्याला 3 महिने लपवून ठेवलं. तिनं जिवंत देवावर विश्वास ठेवला आणि तिनं पाण्यात सोडलं आणि त्या फारूच्या बहिणीनं त्याला घेतलं आणि परत तिच्याच लेकराला तो दूध पाजण्यासाठी वेतन मिळालं. म्हणजे तिला तिचा मुलगा जिवंत पण राहिला आणि त्यासाठी तिला पैसे पण मिळालं. देवाची किती कृपा आहे, देवाची किती प्रीती आहे. ओळखून घेणं गरजेचं आहे प्रियानो. आपण वचन का वाचतो, आपण बायबल का वाचतो? आपण पाहिलेलं आहे शद्रक मेशक आमेनोगो त्यांना अग्नीमध्ये कसं टाकलं होतं देवाने. त्यांनी काय म्हटले, आमचा देव समर्थ आहे आम्हाला सोडण्यासाठी आणि आपला देव पण आपल्या सर्व परिस्थिती आता कोण कुठल्या परिस्थितीमध्ये आहे मला नाही माहिती, देवाला माहिती आहे. त्या परिस्थितीतनं तुम्हाला देव बाहेर काढणार आहे. प्रभू प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे देव बाप्पा तुम्हाला सगळ्याला आशीर्वादित करणार आहे. आपण रोज वचनाचं मनन करतो, वचन वाचतो. आपण अनेक बहीण भाऊ आपले वचन ऐकलेले आहे ते आज म्हणजे आपलं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आपण तुमचे विश्वासणारे लोक लहानपणापासून वचन वाचत आहेत. पण देवबाप्पा आपल्या या वचनाद्वारे काय शिकवतात? रोज आणि रोज नवीन नवीन काही गोष्टी आपल्याला शिकवत असतो देवबाप्पा. आपल्याला वचनावरती मनन करणं गरजेचं आहे. वचन माझ्यासाठी काय म्हणते, जिवंत देवाचं वचन. त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. त्या वधस्तंभाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. जसं दानियल दानियल का वाईट काम करत होता का हो? ते देवाची सेवा करत होता ना. तर त्याने काय केलं, त्या सिंहाकडे लक्ष लावलं का? नाही. म्हणजे जिवंत लक्ष देवाकडे लक्ष लावलं प्रियानो. आपल्याला पण जिवंत देवाचं वचन म्हणजे प्रारंभी शब्द होता, शब्दच देव झाला. देवाकडं वधस्तंभाकडं त्या प्रभू श्री ख्रिस्ताकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. त्या वधस्तंभावर वधस्तंभावर सर्व आपले पाप आजार कर्ज श्राप सगळे घेऊन गेलेलं आहे. तिथं लक्ष लावणं गरजेचं आहे. की माझे हे सगळ्या बॉडीतले जे आजार आहेत ना ते 2025 वर्षापूर्वी तिथं त्या वधस्तंभावर घेऊन गेलेलं आहे. वचनात लिहिलेलं आहे. खरे पाहिलं असता माझ्या अपराधावर तो घायल झाला, माझ्या दुष्कर्मावर तो टेस्टला गेला, मला शांती मिळवून प्रभूला शिक्षा झाली, प्रभूला बसल्या फटक्यानी मला आरोग्य मिळालेलं आहे, आरोग्य प्राप्त झालेलं आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे. आपला प्रभू ख्रिस्त देव जो पिता धन्यवाद असो त्याने स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. प्रभू ख्रिस्तामध्ये आम्ही आशीर्वादित आहोत, होणार नाही झालेलं आहे. ऑलरेडी आमच्यासाठी सगळं केलेलं आहे. पण आपला विश्वास कमी पडतो प्रियानो. विश्वास महत्वाचं पॉईंट काय, आपण विश्वास जी परिस्थिती त्या आपण परिस्थितीकडे लक्ष लावतो, त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता जिवंत देवाचं वचन माझ्यासाठी काय बोलत आहे. पौल काय म्हणतो, जे डोळ्याने दिसतं त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष न लावता आम्ही प्रभू ग्रहस म्हणजे प्रभूमध्ये मी प्रार्थनेकडे जातो. म्हणजे देवाकडे आपण लगेच काय करतो, वचन घेतो, त्या वचनाचं घोषणा करतो, मनन करतो, लगेच प्रार्थना करतो. प्रार्थना करणं योग्य आहे प्रियानो, पण त्या प्रार्थनेबरोबर वचनाची जोड राहणं गरजेचं आहे. वचन जसं पक्षी दोन्ही पंख व्यवस्थित असले तर तो उडू शकतो, तसे विमानाचे दोन्ही पार्ट व्यवस्थित असले तर उडू शकतो. तसंच आहे प्रियानो, प्रार्थनेला जोड वचन पाहिजे. वचन स्तोत्रसंहिता 91 सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. आणि त्याच आपल्या बाजूस सहस्त्रवधी पडले, आपल्या उजव्या हातात लक्षवधी पडलं तरी ते भिडणार नाही. आपल्याला वचनाकडे दररोज वचन घोषणा करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या वैयक्तिक जीवनासाठी. देवाचं वचन मला काय शिकवत आहे. आपण घरातनं बाहेर जाणं, बाहेर आत येणं, देवाने आमचं आशीर्वादित केलंय.
धन्यवाद बाप्पा. प्रत्येक लोक जॉब करत असतील, शिक्षण घेत असतील, शेतीबाडी करत असतील, कुणाचं बिझनेस असेल, घरातनं बाहेर जाणं आपलं संविधान ऐक्यानं घोषणा करणं गरजेचं आपल्या स्वतःसाठी वैयक्तिक. त्या वचनावरती आपल्याला मनन करणं गरजेचं आहे. मोठ्यानं वचन वाचणं गरजेचं आहे. आपण जेव्हा मुख उघडून मोठ्यानं वचन वाचतो प्रियानो, ते आपल्या कानावर जाते. कानावरनं आपल्या हृदयावर ते वचन पेरलं जाते. जसं शेतात बी पेरतात, ते बी पेरलं तर कसं तिचं पीक येते, तसं आपल्या जीवनात पीक येते, त्याचं फळ येतंय आपल्या जीवनामध्ये. आपण पण आशीर्वादित होतो आणि इतर आपले शेजारी पाजारी पण आशीर्वादित होतात. आणि देवाच्या वचनाकडे आपल्याला लक्ष लावणं खूप गरजेचं आहे प्रियानो. देवाचं वचन मला काय शिकवत आहे. आणि तुझी काठी म्हणजे तू मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही. काय म्हणते तर मृत्यू छायेच्या म्हणजे दाविदाच्या जीवनामध्ये पण त्या गोष्टी घडल्या. दाविदाच्या पाठीमागे किती शौलाचे सैनिक लागले त्याला मारण्यासाठी, पण देवबाप्पा त्याचं संरक्षण केलं दाविदाचं. प्रत्येक ठिकाणी प्रियानो देवबाप्पा आपलं संरक्षण करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष आहे. माझ्या जीवनामध्ये पण भरपूर साक्ष आहेत. मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. काठी म्हणजे कोण? देवाचं वचन. जसं मोशेनी प्रभू श्री ख्रिस्तानी देवाने काय सांगितलं त्याला, की पुढं बघितलं तर समुद्र, पाठी बघितलं तर फारोचे सैन्य. देवाने काय सांगितलं? काठी. त्या समुद्रामध्ये त्यांनी काठी केलं. ते काठी केल्यानंतर त्यांनी त्या समुद्राचं काय झालं, 2 भाग झालं आणि तिथनं इस्रायल लोक निघाले बाहेर आणि फारोचे सैनिक गडप झाले समुद्रामध्ये. समुद्र म्हणजे काय? न त्या समुद्रात जाऊन कोण गडप झालं की ते पुन्हा दिसत नाही. तसं सांगितले. तुम्ही मुहूर्च्या दाणीत जर विश्वास ठेवला, या डोंगराला जर उपट्या जाऊन समुद्रात जाऊन पडलं तर ते पडत, पण शंका न बाळगता जे काही आजार असू दे आपल्या बॉडीमधले, ते सर्व आजार माझ्या शरीरात निघून गेलेले आहेत. जे काही कर्ज असू दे, काय डिप्रेशन असू दे, टेन्शन असू दे, त्या सगळ्यावरती आपल्याला अधिकार घेणं गरजेचं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला अधिकार दिलेला आहे प्रियानो. आबा बाप्पा म्हणून हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. पुत्रकन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या स्वतःसाठी ती करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतःचं पवित्र रक्त सांडून खंडणी भरून आपल्याला विकत घेतलेला आहे. आपण साधारण लेकरं नाहीत आपण. आपल्या बॉडीतला आजार येतात, त्या आजाराला येशूच्या नावात निघून जाण्यासाठी आपण आज्ञा करणं गरजेचं आहे आपल्या स्वतःसाठी. आणि वचन यशाया 53 जसं पेत्राचे पत्र त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे की 2 अध्याय 24 वचन, की त्यांनी वधस्तंभावर सगळं वाहिलेलं आहे. पण विश्वास महत्वाचा. आपला विश्वास कमी पडतो प्रियानो. विश्वास ठेवशील तर गौरव पाशील. आपला देव मेंढराचा महान मेंढपाळ प्रभू लाजरला मरून 4 दिवस झालं होतं, तर त्यांनी त्याला जिवंत केला. त्यांनी काय केलं? आधी धन्यवाद दिलं. धन्यवाद पिता, मी तुझ्या आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तू माझं सदा सर्वदा ऐकतोस. मग आपल्याला पण तशीच प्रार्थना करणं गरजेचं आहे. धन्यवाद पिता परमेश्वरा, तू सदा सर्वदा आमची गोष्ट आहे. देवाचं वचन काय सांगितलंय? मार्क मध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही प्रार्थना करून जे मागा ते मिळाले असं विश्वास धरा, तरच मिळालं आहे असे विश्वास धरा, आणि मिळालेलंच आहे. आणि देवा तुझा गौरव करून घेतलास म्हणून आमच्या जीवनात धन्यवाद. तू मला आरोग्य दिलास म्हणून धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी देवाच्या राज्यासाठी सुवार्थेचं काम पण करत होते. ते आजारी लोकांना पण बरं करत होता. आणि तोच देव आपल्याद्वारे पण करून घेतो प्रियानो. आपल्याद्वारे पण करून घेतो. तोच देव, तो बदलणारा देव नाही. तो सदा सर्व त्यावेळेस मी तो कार्य करत होता आणि आता पण तो कार्य करत असतो. आणि त्यावेळेस मी आजारी लोक बरे करतो आणि आता पण करतो. आपल्या शरीराच्या द्वारे तो त्याचा आपल्या शरीराचा उपयोग करतो. जेव्हा आपल्याला सत्याचं वचन सुवार्ता समजले, त्या दिवशीच आपल्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का मारलाय. पण प्रियानो आपल्याला पण देवाच्या आधीन राहणं गरजेचं आहे. देवाचं वचन काय शिकवत आहे, त्याची प्रीती, त्याची कृपा, देवबाप्पा माझ्यावरती किती कृपा केलेली आहे, किती प्रीती केलेली आहे, हे त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या कृपेमध्ये आपण जेव्हा वाढतो, त्याच्या वचनाकडे आपण लक्ष देतो, आत्म्यानं चालतो. रोमक्रास पत्र याच्यामध्ये दिलेलं आहे, आत्म्यामध्ये चालणं. रोमक्रास पत्र, त्यासाठी बायबल वाचणं महत्वाचं गरज आहे. महत्वाचं पॉईंट आहे बायबल वाचणं आणि आपलं त्या बायबल वचनावरती मनन आणि चिंतन करणं हे खूप गरजेचं आहे प्रियानो. आपल्याला ती परिस्थिती काय, त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता आपल्याला देवाच्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि देव बाप्पा आपल्याला सहाय्य करत असतो, मदत करत असतो. पण देव म्हणतो की तुमची इच्छा काय, पण आपली पण इच्छा दाखवणं गरजेचं आहे. आपलं वेळ पण देणं देवाला गरजेचं आहे. वेळ महत्वाचं, वेळ देणं गरजेचं आहे. 1 तास तरी दिवसात 1 तास तरी देवासोबत
वेळ देणं गरजेचं आहे आपल्याला. 10 मिनिटं प्रार्थना करणं, 10 मिनिटं स्तुती आराधना करणं आणि 20 मिनिटं वचन वाचणं, 20 मिनिटं त्या वचनावरती मनन करणं गरजेचं आहे. ह्या वचनाद्वारे देव बाप्पा मला काय शिकवत आहे आज. मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही जात असलो तरी कसली अडचणी घेणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त आपल्या सोबत आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. या वे श्यामा म्हणजे काठी म्हणजे वचन, देवाचं वचन. आताच आपण रोमक्रास पत्र वाचलेलं आहे. रोमक्रास पत्र याचा 5वा अध्याय. इतकेच नाही तर संकटाचा अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवाचा प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. देवाच्या प्रेमामुळे तर आपल्याला आपण देवाच्या एकच मिनिट, देवानी आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. देवानी जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र अशासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याला सार्वकालिक जीवन येईल. त्याचा नाश होऊन येतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळाल. विश्वास महत्वाचा पॉईंट काय म्हणजे विश्वास, आणि विश्वासाच्या द्वारेच आपलं तारण झाले प्रियानो. विश्वास. रोमक्रास पत्र याचा पहिला अध्याय बघा. कारण रोमक्रास पत्र याचा पहिला अध्याय 17 वचन बघा. कारण कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासाने आणि विश्वासासाठी प्रगट झाले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल. विश्वासाने जगेल. कारण पौल काय म्हणतो बघा, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे विश्वास, कारण विश्वास ठेवणाऱ्याला काय सांगितलेलं आहे पौलानी, तर विश्वास, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. विश्वास, विश्वास हा शब्द आले प्रियानो. आणि आपण दुसरे करिंथीकरास पत्र याचा 4था अध्याय 13 वचन. दुसरे करिंथीकरास पत्र. मला देव बाप्पा कसं सांगत आहे मी तसं तसं ते वचन वाचत आहे बघा. दुसरे करिंथीकरास पत्र याचे 4था अध्याय 13 वचन. मी विश्वास धरलो म्हणून बोललो. या शास्त्र लेखनानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. आणि ह्याच्यामध्येच बघा करिंथीकरास पत्राचे 5व्या अध्यायामध्ये 7वं वचन काय म्हणते बघा. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभू सह ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. म्हणजे काय, आपण जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे लक्ष न लावता आपण काय करतो, लगेच रूम मध्ये येतो, प्रार्थना करतो, वचन वाचतो. म्हणजे काय पण वादळ येऊ दे आपल्या जीवनामध्ये, काय कुटुंबामध्ये येऊ दे, समजा आपल्या मित्रमंडळींची विनंती प्रार्थना येऊ दे, आपण लगेच तिथं वचन घोषणा करतो, वचनावरती मनन करतो, बायबल उघडतो, आपल्या रूम मध्ये जातो. तर पौलानी पण तेच सांगितलेलं की आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. विश्वास महत्वाचा पॉइंट काय म्हणजे काय, विश्वास. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभू सह ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. म्हणजे जे काय शरीरापासून म्हणजे आम्ही शरीरात चालत आम्ही आत्म्यामध्ये, म्हणजे देवाच्या आत्म्यामध्ये देव आम्हाला चालवत असतो. ती कुठली पण परिस्थिती असू दे आपल्या समोर, त्या परिस्थितीकडे लक्ष लावता आम्ही कुणाकडे लावतो लक्ष, प्रभूशीकडे लक्ष लावतो, प्रभूकडे लक्ष लावतो प्रत्येक गोष्टीकडं. आणि आमच्या मधला जुना मनुष्य त्या वधस्तंभावर खिळलेला आहे आणि आपण नवी उत्पत्ती आहोत. आपल्याला पवित्र शास्त्र त्यासाठी वाचणं गरजेचं आहे प्रियानो. वचनाचं मनन करणं गरजेचं आहे की देवाचं रोज आणि रोज. जसं आपल्याला शारीरिक भाकरी भाजी चपातीची गरज आहे, तसंच आपल्याला वचनाची गरज आहे प्रियानो. आपली आध्यात्मिक वृद्धी करण्यासाठी. आणि आपण जेव्हा वचन ऐकतो सहभागितेमध्ये येतो. सहभागिता म्हणजे आपण
कुठल्या मनुष्याला भेटायला येत नाही, आपण देवाला भेटतो. आपण आता आपल्यासोबत देव आहे. देवाचं वचन काय म्हटलंय, तिथं जिथं माझ्या नावानं दोघे तिघे आहे तिथं माझी उपस्थिती आहे. प्रभूची उपस्थिती आहे प्रियानो आपल्यामध्ये आता सध्या. आपण देवाला भेटायला एकत्र जमलेलो आहोत. आपण चर्चमध्ये पण जातो तर देवाला भेटायला जातो, कुठल्या मनुष्याला भेटायला जात नाही. समोरचा व्यक्ती कोण आहे ते, पण त्याच्याद्वारे देवाचं वचन मला काय शिकवत आहे, ही माझ्यासाठी पण आहे प्रियानो आणि तुमच्यासाठी पण आहे. देवाच्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. मला पण हे करणं गरजेचं, तुम्हाला पण करणं गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती कोण आहे ते, त्याच्याद्वारे देव मला या वचनाद्वारे काय शिकवत आहे. आणि सगळे सेवक म्हणतात की तुम्ही बायबल वाचा, म्हणजे देवाचे सेवक आहेत ना, ते सगळं सांगतात की तुम्ही सुरुवातीपासून वचन वाचा. मी मागे पण उदाहरण दिले गेल्या गुरुवारी पण, जसं म्हणजे त्याच्यामध्ये जीवनाचे वचन आहेत, पूर्ण वचन वाचणं गरजेचं आहे. त्या वचनाद्वारे देवबाप्पा एक देवाचे सेवक म्हणतात की तुम्ही बायबल वाचताना त्या बायबलमध्ये स्वतःला ठेवा तिथं बायबल वाचताना, की मला देव काय शिकवत आहे. आणि ज्या लोकांना खरोखर देवाची प्रीती आणि कृपा समजते ते उजवीकडे डावीकडे न वळतात आणि प्रत्येक परिस्थितीकडे ते देवाकडं समर्पित होतात. तसं बघा रोमक्रस पत्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये दिले बघा, नवीन जीवित क्रमांक म्हणजे, म्हणून बंधूनो मी देवाच्या करुणेमुळं तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला घृणी यज्ञ म्हणून समर्पित करावे, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम घृणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजे युगाबरोबर म्हणजे जगामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. जगात काय चालेल ते तिकडे लक्ष देऊ नका, की देवाचं वचन माझ्यासाठी काय सांगितलेलं आहे. आपण धन्य आहोत प्रियानो, की आपण प्रभू श्री ख्रिस्तानी आपल्याला निवडून घेतलेला आहे. आपण निवडलं तर देवाने आपल्याला निवडलेला आहे, देवाने आपल्याला शोधून काढलेला आहे. म्हणून सांगितलं की चोर येतो घातपात करायला, मी तर आलो तुम्हाला विपुल सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहोत. आणि माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील आणि माझ्या माग माग येतील. माझ्या मेंढरांना कोणी हिरकावून घेणार नाही. पिता मी एकच आहे. देवाचं वचन तुम्ही माझ्यामध्ये, मी तुमच्यामध्ये आहे. म्हणजे जेव्हा आपण देवाला समर्पित होतो, की देवाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करून घेतो, आपल्याद्वारे आपल्या शरीराचा उपयोग करून घेतो. पण आपल्याला समर्पित होणं गरजेचं आहे. देवाला पूर्णपणे सलेंडर होण्याचं गरजेचं आहे. पूर्णपणे माझा जीव आत्मा शरीराचा ताबा प्रभू तुम्ही घ्या आणि तुमचा गौरव करून घ्या माझ्या शरीराद्वारे. सुवार्तेचं काम असू द्या, सगळ्या गोष्टीत देवबाप्पा त्याचं गौरव करून घेते. आपण जॉब करत असलो, कुटुंबाचा भार वाहत असलो, तर देवबाप्पा आपल्याला तो सहाय्य करत असतो. आपलं लक्ष देणं, त्या जिवंत देवाकडे लक्ष देणं. मला जसं देवबाप्पा सांगतात तसं मी वचन काढत आहे. मी वहीमध्ये दुसरंच लिहून ठेवलं होतं, पण मला जसं देवबाप्पा शिकवत आहे मी तसं ते वचन तुम्हाला वाचून सांगत आहे. हे वचन माझ्यासाठी पण आहे प्रियानो आणि तुमच्यासाठी पण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या शत्रू म्हणजे कुठला मनुष्य शत्रू नाही प्रियानो, आकाशातला दुरात्मा. तू माझ्या शत्रूच्या पुढं तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहेत. तू माझ्या शत्रूच्या देखत म्हणजे आपण जेव्हा जिवंत देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो, जेव्हा आपले वचन आपल्या हृदयामध्ये जातो, आणि तेव्हा सैतान काय करतो, की ह्याच्या हृदयामध्ये जर वचन पेरले तर मग ह्यानं माझ्या आधी राहणार, मी देवाच्या आधी राहणार. देवाचं वचन दिलं ना, देवाच्या आधीन राहा, सैतानाला अडवा. हालेलुया, परमेश्वराची स्तुती असो. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. म्हणजे देवाने आपल्याला ताट, म्हणजे आध्यात्मिक अन्नाची ताट आहे आपल्या समोर, आणि तो आशीर्वादाने आपल्याला आशीर्वादाने भरत असतो. आज भरपूर माझ्या बहीण भावाच्या जीवनामध्ये साक्षी आहेत भरपूर, आणि ताट वाढतो आणि त्या शत्रूच्या सैतानाच्या पुढे आपल्याला पूज नाही तर मस्तक करतो. जेव्हा आपण त्याच्या अधीन राहणं गरजेचं आहे, त्याची प्रीती समजून घेणं गरजेचं आहे, की देवाने माझ्यावरती किती प्रीती केलेला आहे, किती कृपा केली, त्याच्या कृपेमुळे आपलं तारण झालेलं आहे. हे कृपा, हे तारण हे देवाचं दान आहे प्रियाने, आणि समजून घेणं गरजेचं आहे. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस, माझे पात्र काटकाट भरून वाहत आहेत. म्हणजे तेलाचा अभंग, अभिषेक, प्रभूचा अभिषेक आपल्यावरती झालेला आहे, देवाचा अभिषेक. जसं दावीद राजावरती त्यांनी त्याच्या 4 भावाला सोडलं आणि दावीद राजाला त्यांनी निवडलं,
आणि त्याला रानातून बोलून आणून घेतलं, तेलाचा अभिषेक केला प्रियानो. तसं देवाने आपल्यावरती निवडलेला देवाचा अभिषेक, देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद समजून घ्यायला शिका. आणि प्रत्येकावरती देव मतभेद करत नाही. देव सगळ्यांवरती समान प्रीती करतो. देव मतभेद करत नाही, पक्षपाती देव नाही. पण देवाची कृपा, देवाचं प्रेम समजून घ्यायला शिका. देवाचं वचन माझ्यासाठी काय सांगत आहे, काय बोलत आहे देव, माझ्या काय शिकवत आहे वचनाद्वारे. आणि माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. म्हणजे आशीर्वादाचं रेंचन. जसं उधळ्या पुत्र, तो काय केला, उधळा पुत्र गेला, सगळं उधळला आणि तो काय म्हणला, माझ्या त्याला पश्चाताप झाला तिथं गेल्यावर, की तो सगळं जगात जाऊन उधळला. आणि नंतर काय म्हणला, माझ्या बापाच्या घरी भाकरीची रेंचल आहे. भाकरीची रेंचल म्हणजे आशीर्वादाची रेंचल आपल्या स्वर्गीय बापाकडे आहे. त्या आशीर्वादाची रेंचल समजून घेणं गरजेचं आहे. मला किती आशीर्वादित केलेलं आहे. 8,000 आशीर्वादाच्या मध्ये 8,000 आशीर्वाद आहेत देवाचे, आशीर्वाद आहे, ते आशीर्वाद ओळखणं गरजेचं आहे. आपला प्रभू ख्रिस्त देव जो पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन मला आशीर्वाद केले. माझं जीवन आशीर्वादित आहे, माझं आरोग्य आशीर्वादित आहे, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं नातं आशीर्वादित आहे, माझं पूर्ण कुटुंब प्रभू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहे. माझ्या कुटुंबाद्वारे प्रभूचा गौरव होत आहे. तू प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझा तुझ्या घरांचं तारण झालेलं आहे. हे अभिवचन दिलेलं आहे. जसं अब्रामाला अभिवचन दिलं तसं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. असू दे, आता कोणतं असेल की कुटुंबामध्ये एकटंच असेल विश्वासणार, बाकी विश्वासणार, पण देव बाप्पा हळूहळू त्यांना पण वळवणार. आणि आपल्याला त्या परिवारामध्ये दिवा म्हणून ठेवलेला आहे. आणि त्याची शांती आपल्यामध्ये आहे, प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्यामध्ये आहे, त्याच्या आशीर्वादाने आपल्याला भरलेला आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरंकार राहील. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. देवाचं वचन काय सांगत आहे, की खरोखर म्हणजे खरोखर सत्यच आहे. खरोखर देवाचं वचन सत्य आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभली आहेत. आज प्रभू मध्ये आपण धन्य आहोत प्रियानो. प्रभू ख्रिस्त काय म्हणतो, बाबा जे थोमाला काय म्हणतो, थोमा तुम्हाला स्पर्श करून विश्वास ठेवला, पण जे न बघता विश्वास ठेवता ते धन्य आहात. आपण धन्य आहोत प्रियानो, धन्य आहोत आपण, की आपल्या जिवंत देवाचं वचन आहे. बायबल आहे आपल्याकडे वाचायला, पण आपल्या देवाला वेळ देणं गरजेचं आहे, महत्वाचं. हे बायबल छापण्यासाठी, हे बायबल हे करण्यासाठी कितीक लोकांनी हे बायबल फुकट आले, कितीक लोक पैसे भरतात हे बायबल छापण्यासाठी, नवा करार छापण्यासाठी, मोठे बायबल छापण्यासाठी. नवा करार तर लोकांना म्हणजे फ्री मध्ये वाटप करतात. किंमत मोजलेली आहे. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या वजनासमोर किंमत मोजली आहे. म्हणजे बायबल छापण्यासाठी पण जी लोकांनी किंमत मोजलेली आहे. ते महत्वात ठेवणं गरजेचं आहे. देवाचं वचन मला काय सांगत आहे, देवाला वेळ देणं गरजेचं. देव बाप्पा मला मदत कर, सहाय्य कर, प्रार्थना करणं गरजेचं आहे ह्या गोष्टीसाठी, की मला वचन वाचण्यासाठी, त्या वचनावरती मनन करण्यासाठी. देवाचं वचन मला काय शिकवत आहे. आधी त्याचं राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे तुम्हाला सगळं जगातल्या गोष्टी मिळेल. त्याचा एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही, त्या वधस्तंभावर अर्पण केले. मग जगातल्या गोष्टी का देणार नाही आपल्याला. पण जिवंत देवाचं वचन आपल्याला काय शिकवत आहे, त्या वचनाकडे लक्ष लावणं प्रियानो गरज आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरंकार राहीन. चिरंकार राहीन म्हणजे सार्वकालिक जीवन, अनंतकाळचं जीवन. कशामध्ये, प्रभू ख्रिस्ताने. येशू का म्हणतो, मार्ग सत्य जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन मीच आहे. प्रत्येक गोष्टीला मार्ग दाखवत असतो. शिक्षण घेत असताना, जॉब करत असताना, कुटुंबाचा गाडा चालवत असताना, संसाराच्या जबाबदारीचा तो येशू मार्गदर्शन करत असतो. पण आपल्या संसारामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभूला मोकळीकता देणं गरजेचं आहे प्रियानो. प्रभू तुझं गौरव हो दे, प्रभू तुझं गौरव हो दे. माझ्या परिवारामध्ये, माझ्या जीवनाद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या विचार करण्याद्वारे, माझ्या ऐकण्याद्वारे, माझ्या बसण्याद्वारे तुझं गौरव हो दे प्रभू. माझ्या कल्पनेद्वारे, माझ्या विचाराद्वारे तुझं गौरव हो दे प्रभू. आणि मला वचनामध्ये वाढण्यासाठी तुम्ही मला सहाय्य करा. मी दिवसातनं 1 तास तर मी तुमच्या चरणापाशी बसून तुमच्या वचनावरती मनन करण्यासाठी मला सहाय्य करा. मागा म्हणजे दिलं जाईल, शोधाल तर सापडेल, ठोकाल तर उघडलं जाईल. मागितलं पाहिजे ना. देवाचं राज्य, पहिलं देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटणं गरजेचं आहे प्रियानो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला देणार देव बाप्पा, दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे. पण आपला
विश्वास महत्वाचा पॉईंट म्हणजे विश्वास आहे. विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. 12 वर्ष ते रक्तस्राव स्त्री, 12 वर्ष रक्त, तिनं काय काय केलं होतं, सगळं करून बसली होती तिनं. डॉक्टर केली ती, वैद्य केली ती, सगळं भोंदू बाबा सगळं सगळं केली होती तिनं, करून बसली होती. आणि ती परिस्थिती कशी होती तिच्या जीवनात, तिच्याकडे पैसे नव्हते, खूप लोकांची गर्दी होती. त्या काळात तिच्या समोर काय परिस्थिती होती, त्या यहुदी लोकांमध्ये ती शिवता शिवत नव्हतं, चालायचं नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये तिने काय विश्वास केला, आधी पहिले विश्वास केला की मी प्रभूच्या गोंड्याला शिवीन तर मी बरी होणार. मला माहिती नाही आज कोण कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, कोण कुठल्या आजारात आहे, मला माहिती नाही. पण देव बाप्पा आपल्याला त्या परिस्थितीतनं बाहेर काढणार आहे. पण आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियानो, आणि धीर धरणं गरजेचं आहे. वचनाची घोषणा, वचनावरती मनन करणं गरजेचं आहे. खरे पाहिलं असता माझ्या अपराधामुळे तो ठार झाला, माझ्या दुष्कर्माला तो टेसला गेला, मला शांती मिळून प्रभूला शिक्षा झाली, प्रभूला बसलेल्या फटक्यानी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि मी आशीर्वादित आहे, माझं कुटुंब आशीर्वादित आहे, माझं घरातनं बाहेर जाणं आशीर्वादित आहे, माझं बाहेरनं आत येणं आशीर्वादित आहे. मला उसणं द्यावं लागत तर मी उसणं म्हणजे मी कुणाचं घेणार नाही, मी दुसऱ्याला उसणं देणार, हे बोलणं गरजेचं आहे देवाचं वचन. अनुवाद 28 मध्ये लिहिलेलं आहे. घरातनं बाहेर जाशील आशीर्वाद, आत येशील आशीर्वादित होशील. प्रत्येक आणि त्याचे दिव्य दूत आपल्या सोबत आहेत, 24 तास राखतात. पण आपला विश्वास ठेवणं गरजेचं आहे की देवाचं संरक्षण माझ्या भोवताली आहे, दिव्यदूताचा पारा माझ्यावरती आहे. हे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ह्या 31-6 वचन त्याच्या खूप गुड गोष्टी आहेत, खूप मोठा संदेश आहे. त्याच्यावरती अजून मनन करा, अजून मनन करा. देवाचं वचन खूप ह्याच्याद्वारे देव आपल्याला शिकवत असतो. मला तर खूप शिकवलेलं आहे या गोष्टीद्वारे. जेव्हा मी नवीन विश्वासात आले तेव्हा माझ्यामध्ये अशी परिस्थिती होती, ज्या बाईने मला सुवार्ता सांगितली, तिला वाचायला येत नव्हतं प्रियानो, तर त्या बाईने हे वचन मला ही डिक्लेअर करायला, मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही जात असला तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही, कारण कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. मला तेव्हा काही समजत नव्हतं, मी हे वचन बार 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 घोषणा करायचे. ज्या बाईने मला सुवार्ता सांगितली ती बाई एक भांडे घासणारी बाई होती. देवाचं वचन तिनं भांडे घासत घासत काम करत करत देवाचं वचन तिथनं बोलायची, प्रार्थना करायची, काम करत करत, आणि लोक बरे व्हायचे. विश्वास ठेवशी तर गौरव पाशी. आणि आपल्या देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो, पवित्र आत्मा फिरत असतो. त्यासाठी आपल्याला वचनावर लक्ष लावणं, देवाचं वचन, देव बाप्पा माझ्याशी काय बोलत आहे, देवाला वेळ देणं गरजेचं आहे प्रियानो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाने करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूच्या ह्याच्या जरी तुम्ही जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्यात तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरंकाळ राहील. प्रियानो, आपल्याकडे जिवंत देवाचे वचन आहे, किती आपण आशीर्वादित आहोत. आणि देवाचं वचन सत्य आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे. प्रभू काय म्हणतो, मार्ग सत्य जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग दाखवणारा आहे. आणि देवाचे वचन सत्य आहे, त्यात प्रभू मध्ये जीवन आहे. येशूचं पुनरुत्थान सामर्थ्य जीवन माझ्यामध्ये वाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन माझ्यामध्ये वाहत आहे. जो कोणी प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. जिथे प्रभूचा आत्मा तिथे प्रभूच्या आत्म्याची मोकळीकता आहे प्रियानो. आपल्या जीवनामध्ये प्रभूला मोकळीकता देणं गरजेचं आहे. हालेलुया, परमेश्वराची स्तुती असो. प्रभूला मोकळीकता देणं गरजेचं आहे. देव बाप्पा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सहाय्य करत असतो, पण आपल्याला त्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. जो कोणी प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. प्रभूशी जडणं गरजेचं, आत्म्यामध्ये एक होणं गरजेचं आपल्याला. देवाला वेळ देणं महत्वाचं आहे. आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे प्रभूच्या आत्म्याची मोकळीकता आहे. आता आपण आपल्यामध्ये कोण, देवाची उपस्थिती आहे आपल्यामध्ये, प्रभूची उपस्थिती आहे आपल्यामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराची स्तुती असो. देव आपल्या सोबत आहे आणि सदा सर्वदा आहे, आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जसं यहोवांशुभ वर्तमान याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. यहोवांशुभ वर्तमान याच्यामध्ये 14वा अध्याय 16 वचन सांगितलेलं बघा. 16 वचनांकाने, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.
सत्याचा आत्मा, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा म्हटलेला आहे, सदा सर्वदा. आणि यहोशुआचं पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे बघा. यहोशुआच्या पुस्तकामध्ये 9वा अध्याय, यहोशुआचा पहिला अध्याय 9वं वचन. कुणाला मिळालं तर वाचू शकताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, परमेश्वराची स्तुती असो. बघा तर काय म्हटलंय वचन बघा. 8 पासनं आपण वाचूया, 8 पासनं वाचूया. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. इथं आलं का नाही मनन शब्द? कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. जाशील तिकडं प्रभू आपल्या सोबत आहे. 2025 वर्षापूर्वी पण तो आजारी लोकांना बरं करत होता. आता पण तो बरं करत असतो. तो प्रभू स्वर्गाच्या राज्यासाठी पहिला तो सुवार्ता सांगायचा आणि आजारी लोकांना तो बरं करायचा, महारोगींना बरं करायचा, दुष्ट आत्मे काढायचा. आणि तोच देव आता पण कार्य करून घेतो, आपल्याद्वारे पण करून घेतो. पण आपल्याला वचन घोषणा करणं गरजेचं आहे. वचनावरती मनन करणं गरजेचं आहे. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. असेल म्हटले, येणार आहे, होणार आहे, जाणार असं नाही, असेल म्हटले. हे देवाचं वचन लिहिले प्रियानो, हे मी लिहिलं नाही, देवाचं वचन लिहिलेलं आहे इथं. आणि पवित्र आत्म्याने हे लेखक लिहिलेले आहेत सगळे वचन. या देवाचं ह्याच्यातलं पवित्र शास्त्रामधलं प्रत्येक वचन सत्य आहे. आता आपल्याला वचन काय सांगत आहे माझ्यासाठी, ते वचन वाचणं गरजेचं. देवाला वेळ देणं महत्वाचं आहे ना. त्यावेळेस देवाला वेळ देणं गरजेचं आहे. आपण आजारी तर आजारीची वचनं काढा लिहून, बायबल मधनं काढा, ते वचन घोषणा करा, त्या वचनावरती मनन करा. जे महत्वाचं ते बाबा तुम्ही आम्हाला सहाय्य करा बायबल मधले वचन काढण्यासाठी, आणि वेळ उपलब्ध करून द्या आम्हाला. आणि त्या वेळेचा आम्हाला सदुपयोग करण्यासाठी तुम्ही सहाय्य करा, मदत करा. देवाला मदत मागणं गरजेचं. आपल्या इच्छेनं आपल्या कर्मानं काही करू शकत नाही आपण. देवाला मदत देणं आणि आपला जीव आत्मा शरीराचा ताबा देवाला देणं खूप गरजेचं आहे. जो कोणी प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. जिथे प्रभूचा आत्मा तिथे प्रभूच्या आत्म्याची मोकळीकता आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये देवाला मोकळीकता देणं गरजेचं आहे. आणि देवाचं वचन बोलणं, त्या देवावरती मनन करणं खूप गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. देवबापांनी जे वचन मला दिले त्या वचनाद्वारे देवबापांनी बोलण्यासाठी मला सहाय्य केलं, मदत केलं. मी पहिली वेळेसच हे मेसेज दिला ह्या ग्रुपवरती, म्हणून देवाला मी धन्यवाद देते. सर्वप्रथम प्रभू श्रीकृष्णाला धन्यवाद करते आणि कुणाल ब्रदरला पण मी धन्यवाद करते. आजच्या लिखित वचनासाठी मी देवबापाला धन्यवाद करते. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय बाप्पा, आम्ही प्रभू श्रीकृष्णाच्या नावात तुझ्या पवित्र चरणापाशी येतो बाप्पा. स्वतःला नम्र आणि लीन करतो बाप्पा. धन्यवाद करतो बाप्पा तुझ्या लिखित वचनासाठी बाप्पा. आजच्या वचनाद्वारे तुम्ही आमच्याशी बोलला प्रभू, तुम्ही आमच्याशी मार्गदर्शन केला प्रभू परमेश्वरा. आम्हाला उत्तेजित केला आत्म्यामध्ये. मी आध्यात्मिक अन्न देऊन आम्हाला तृप्त केलात, याबद्दल स्वर्गीय पिता आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो. धन्यवाद करतो. प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात ही विनंती प्रार्थना मागतो म्हणा ऐका पित्या. आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. आमेन, आमेन. मैं परमेश्वर का तहे दिल से